फॅट लॉस वर्सेस वेट लॉस जाणून घेऊया या दोन्ही गोष्टींमधील फरक आणि काय ठरेल तुमच्यासाठी फायदेशीर. वेट लॉस आणि फॅट लॉस या दोन वेगळ्या वेगळ्या पण सामान्य गोष्टी आहेत. या गोष्टींबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. वजन कमी होणं म्हणजे चरबी, स्नायू आणि शरीरातील पाण्याचे वजन यासह एकूण वजन कमी करणं. तर चरबी कमी होणे म्हणजेच शरीरातील फॅट कमी होणं. या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत, पण बरेच लोक या दोघांना सारखेच मानतात. जेव्हा आपण वजन कमी करता तेव्हा आपण सर्व काही गमावतो, परंतु जर तुम्हाला तुमची चरबी कमी करायची असेल तर फॅट कमी करणं हे नेहमीच ध्येय असले पाहिजे. वेट लॉस करणं कठीण असतं. यासाठी लोक वर्कआउट तसेच डाएट प्लॅन फॉलो करतात, परंतु फक्त हे केल्याने फॅट कमी होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फॅट लॉस करणं आणि वेट लॉस करणं यातील मुख्य फरक सांगणार आहोत. चरबी कमी होण्यास प्रोत्साहन कसे दिले जाऊ शकते ते देखील सांगेल. वेट लॉस म्हणजे काय यापासून सुरुवात करूया. तर पहिलं, वेट लॉस म्हणजे काय? शरीराचे वजन हे तुमच्या शरीरातील स्नायू, हाडे, अवयव आणि पाण्याचे प्रमाण म्हणून परिभाषित केले जाते. सोप्या भाषेत सांगितल्यास वजन कमी होणे, स्नायू कमी होणे, चरबी कमी होणे, पाण्याचे वजन कमी होणे. शरीराचे वजन दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागलेले आहे, फॅट मास आणि लीन मास. फॅट मास म्हणजे तुमच्या शरीरातील चरबीचे एकूण प्रमाण. लीन मास म्हणजे तुमचे स्नायू, हाडे, पाणी आणि शरीराच्या इतर अवयवांचे वजन. यामुळे लोक अनेकदा गोंधळात पडतात आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नात लीन मास कमी करतात. हे अगदी चुकीचे ठरते. जर तुम्ही वजन यंत्रावर तुमचे वजन पाहिले तर साहजिकच तुमच्या स्नायूंचेही वजन कमी येईल. यातून तुम्हाला काही फरक पडणार नाही. जर तुम्ही क्रॅश डाएट पद्धती किंवा इतर शॉर्टकट वापरून चरबीऐवजी स्नायू गमावत असाल तर ते चुकीचे आहे. सुरुवातीला तुम्हाला चांगले परिणाम मिळतील, पण नंतर शरीर कमजोर होईल. जर तुम्ही पुरेसे खात नसाल किंवा संतुलित आहार घेत नसाल तर तुमच्या चरबीऐवजी स्नायू कमी होतात. तसेच 1 ग्रॅम काप शरीरात 3 ग्रॅम पाणी धारण करते. जर तुम्ही कार्बोहायड्रेट खात नसाल तर शरीरातील पाण्याचे वजनही कमी होते. दुसरं, फॅट लॉस म्हणजे काय? लीन मास टिकवून ठेवताना स्नायू मिळवणे हा चरबी कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. शरीरात चरबी आवश्यक आहे, ज्यामुळे विरघळणारे जीवनसत्वे चांगल्या प्रकारे शोषली जातात. तसेच शरीराच्या आतील भागाला पुरेशी ऊर्जा मिळते. चरबी कमी होणे इज इक्वल टू शरीरात साठलेली चरबी जाळणे. म्हणजेच शरीरात अतिरिक्त चरबी असते ती कमी होणे याला फॅट लॉस म्हणतात. कॅलरीची कमतरता आणि वर्कआउटमध्ये हे चरबीचे प्रमाण कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. प्रत्येकाच्या शरीरात विशिष्ट प्रमाणात चरबी असते. ही चरबी बहुतेकदा त्यांच्या एकूण शरीर रचनेची टक्केवारी म्हणून नोंदवली जाते. आणि जसे माझ्या शरीरातील चरबी 21% आहे, पुरुष ऍथलीटमध्ये 7 ते 13% पर्यंत शरीरात चरबी असू शकते. 6 फीट असलेल्या ऍथलीट पुरुष देखील 12% ते 17% पर्यंत चरबी साठवतात. सरासरी निरोगी माणसाची 24% पर्यंत चरबी असते. जेव्हा एखादी व्यक्ती आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी घेते तेव्हा शरीर त्या कॅलरीज भविष्यासाठी शरीरातील चरबी पेशींच्या रूपात साठवते, ज्याला ऍडिपोसाइट्स म्हणतात. शरीरातील सर्वात सामान्य चरबी ही त्वचा आणि स्नायू यांच्यामध्ये आणि आतड्यांभोवती जमा होते. शरीराच्या विशिष्ट भागातून चरबी कमी केली जाऊ शकते हे कोणीही ठरवू शकत नाही. शास्त्रानुसार संपूर्ण शरीरातून चरबी कमी होते, शरीराच्या विशिष्ट भागातून नाही. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पोट कमी करून ऍप्स आणायचे असतील तर यासाठी तुम्ही शरीरातील एकूण चरबी कमी केली पाहिजे. तिसरं, तुम्ही फॅट नाही तर स्नायू कसे गमावत आहात ते असे शोधावे. नियमित कसरत केल्यानंतर शरीरात तणाव जाणवत असल्यास हे तुमचे स्नायू कमी होत असल्याचे हे लक्षण आहे. नित्याची कामे करताना लवकर थकवा, आळस, झोप येणे, सहनशक्ती आणि ताकद कमी झाली आहे. तसेच वर्कआउट्स दरम्यान संतुलन कमी होत आहे. पूर्वी वजन कमी होत असे पण आता ते थांबले आहे, हे देखील लक्षण आहे. चौथं, वेट लॉस पेक्षा फॅट लॉस करणे योग्य ठरेल का? ट्रेंडी वेट लॉस करणारे डाएट त्वरित परिणाम देते, मला हे चांगले समजते.
पण एकूण वजन कमी झाल्यामुळे ते घडते. म्हणजेच डाएट फॉलो केल्याने मसल्स, पाण्याचे वजन कमी झाले आणि डाएट मोडताच पुन्हा वजन वाढेल. तसेच जर शरीरात स्नायू कमी असतील तर शरीर विविध रोगांनी देखील कमकुवत होते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. स्नायू शरीरातील रक्तातील साखरेची पातळी राखतात, जळजळ कमी करतात आणि मधुमेहाचा धोका कमी करतात. पण जर तुमची चरबी कमी झाली तर तुमच्या शरीरातील गोठलेली चरबी जळून जाईल, ज्याचा शरीराला काही उपयोग नाही. म्हणूनच वजन कमी करण्यापेक्षा चरबी कमी करणे चांगले. 5वं, फॅट लॉस करण्यासाठी सोप्या टिप्स. जर तुम्हाला चरबी कमी करायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. चरबी कमी करण्यासाठी काही उपाय हे तुम्ही सहज करू शकाल. प्रोटीनयुक्त अन्न खावे. चरबी कमी करण्यासाठी अधिक प्रोटीन खावे. ते आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी ही प्रोटीनने बनलेली असते. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या आहारातून कार्बोहायड्रेट आणि फॅट कमी करता तेव्हा स्नायू टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. त्यानंतर आहे वेट ट्रेनिंग करा. वेट ट्रेनिंगमुळे चरबी जलद कमी होते आणि हे स्नायूंच्या वस्तुमान वाढवण्यास देखील मदत करते. वेट ट्रेनिंग केल्याने स्नायू वाढतात आणि तुम्हाला दुबळे शरीर मिळते. त्यानंतर आहे कॅलरीची कमतरता. बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी खूप कमी कॅलरीज वापरतात. हे अगदी चुकीचे आहे. असे केल्याने स्नायूंचे नुकसान देखील होते. म्हणून तुमच्या TDEE मधील 500 कॅलरीचे एखाद्या तज्ञांच्या सल्ल्याने सेवन करावे. वेट लॉस करण्याऐवजी फॅट लॉस करणे हा योग्य मानलं जातं. हे तुम्हाला समजलं असेल. तरीही काही गोंधळ असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता. इतर आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या 3 फिटनेस या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.